नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना सूचित केलं आहे की किंवा दिव्यांग बांधवांना सुद्धा त्याचबरोबर दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या ज्या स्वायत्त संस्था असतात किंवा एखादी कंपनी असते त्या सर्वांना या ठिकाणी सूचित केलं आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना यापूर्वी ज्या 3 चाकी सायकल दिल्या जात होत्या त्या सायकली आता वाटप करायच्या नाही। बघा काय महत्त्वाचा निर्णय घेतलाय की तुम्हाला यापूर्वी ये जा करण्यासाठी किंवा स्वतःची कामं करण्यासाठी तुम्हाला 3 चाकी सायकल दिली जात होती, ती सायकल आता तुम्हाला मिळणार नाही आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलाय। आणि या शासन निर्णयामध्ये दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलींबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शन सूचना करण्यासंदर्भात 22 सप्टेंबर रोजी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय। आणि या शासन निर्णयामध्ये सर्वांना असं सूचित केलंय की दिव्यांग लोकांसाठी ज्या प्रायव्हेट किंवा स्वायत्त संस्था असतात किंवा कंपन्या असतात किंवा शासनाच्याही सुद्धा काही उपक्रम असतात, त्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना या 3 चाकी सायकली दिल्या जात होत्या, परंतु या 3 चाकी सायकलवरून त्यांना वाहतूक किंवा ये जा करण्यासाठी त्यांना स्वतःचं शारीरिक कष्ट करावं लागत होतं। त्या ठिकाणी त्यांना आरोग्यावरती अनेक त्यांचे विपरीत परिणाम होत होते। काही लोक 70, 80, 90, 100% दिव्यांग असतात, त्यांना या स्वतःच्या हाताने ओढल्याशिवाय ती सायकल पुढे जात नव्हती किंवा जात नाही। तर अशामुळे काय व्हायचं, त्याचं खूप शारीरिक कष्ट लागायचे आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होत होता। त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय की यापुढे कोणीही बघा यापुढे कोणीही 3 चाकी सायकल ह्या दिव्यांग बांधवांना द्यायच्या नाही, बरोबर आहे। आणि त्या संदर्भात शासन निर्णयामध्ये काय म्हटलंय ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर शासन निर्णय बघा, दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करताना त्यांच्या आरोग्याचे हित विचारात घेऊन दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांतर्गत 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलींचे वाटप करण्यात येऊ नये याची सर्व प्रशासकीय विभाग, त्या अंतर्गत अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय व अन्य शासकीय निमशासकीय संस्था यांनी दक्षता घ्यावी। सदर मार्गदर्शन सूचनेचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे किंवा करावे असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो, हा शासन निर्णय जरी राज्य सरकारच्या माध्यमातून काढला तो आनंदाचा आहे, चांगला आहे। दिव्यांगांच्या आरोग्याच्या संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली, परंतु जर समजा तुम्ही दिव्यांग व्यक्तींना ही 3 चाकी हाताने ढकलणारी जर तुम्ही सायकल देत नसाल तर त्याच्यावरती वेगळं प्रयोजन काय केलंय, वेगळं पर्याय काय शोधलंय की तुम्ही ई रिक्षाचं वाटप सुरू करणार का किंवा तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर चालू करणार का किंवा अन्य काही पर्याय तुम्ही या ठिकाणी काढलेत का, हे सुद्धा राज्य सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगायला पाहिजे। त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, जे अगोदर लोकांनी ई रिक्षाचे फॉर्म भरलेत त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने काहीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। किंवा मी अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा सांगितलं की बाबा जर समजा तुम्ही 3 चाकी हाताने ओढणारी सायकल जर तुम्ही बंद करताय, बरोबर आहे, पण मग तुम्ही इलेक्ट्रिक सायकल देणार, इलेक्ट्रिक स्कूटर देणार किंवा काहीतरी वाहन देणार, बरोबर आहे, आणि ते वाहनाचा खर्च हा माझ्या लाभार्थ्यांना परवडला पाहिजे याचा सुद्धा विचार केला पाहिजे। कारण मित्रांनो, जर समजा तुम्ही एखादी 40-50 हजाराचा जर वाहन त्यांना येण्या जाण्यासाठी देत असाल तर त्याचा सर्व्हिसिंग करण्याचा जो खर्च आहे हा खर्च कसाही करून महिन्याला किंवा 3 महिन्याला हा 4, 5, 6, 10 हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतो। आपण आपली एखादी दुसरी समजा जनरल एखादी स्कूटर असेल, स्कूटी असेल, ही जरी आपण सर्व्हिसिंग करायला जरी गेलो तरी सुद्धा आपल्याला 2-2.5 हजार रुपये खर्च लागतो। तर मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुम्ही या ठिकाणी वेगळं काही प्रयोजन करत असाल तर सर्व्हिसिंगचा खर्च, त्याचबरोबर सर्व्हिसिंग करण्यासाठी सोयीसुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील याचा सुद्धा राज्य सरकारने विचार करावा। कदाचित राज्य सरकारने याबद्दल विचार केला असेल, परंतु जर माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही बातमी जर पोहोचत असेल तर माझ्या माध्यमातून सरकारला सुद्धा हीच विनंती असेल की जर माझ्या दिव्यांग बांधवांना तुम्ही 3 सायकल वाटप करणार नाही, 3 चाकी सायकल वाटप करणार नसाल तर तुम्ही त्यावरती पर्याय काय, आणि तो पर्याय सुचवत असताना सर्व्हिसिंग आणि सर्व्हिसिंगचा खर्च म्हणजे सर्व्हिसिंगचं जे लोकेशन आहे ते लोकेशन त्यांच्या जवळ असलं पाहिजे आणि त्याचा खर्च कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होणार याचा सुद्धा विचार केला पाहिजे। आता तुम्ही मोठी एखादं वाहन एकदम ऑटोमॅटिक देणार आणि मग मात्र त्याचा सर्व्हिसिंगचा खर्च लाभार्थ्यांना परवडणार नाही, किंवा इथून 20-25 किलोमीटर, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर किंवा 100-100 किलोमीटर जर तुम्ही सर्व्हिस सेंटर जर ठेवले
तर माझा निराधार बांधव किंवा दिव्यांग बांधव त्यापर्यंत जाईल का? शक्यच नाही. नाहीतर तुम्ही एखादी घोषणा कराल आणि त्याच्या बॅक साईडला मात्र त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण तुम्ही जो निर्णय घेताय तो हितासाठी घेताय, परंतु त्यामध्ये प्रत्यक्षात प्रॅक्टिकल लेवलला दिव्यांग व्यक्तीसाठी ते हिताचं आहे का याचा विचार केला पाहिजे. कारण दिव्यांग व्यक्ती तो प्रॅक्टिकल किंवा प्रत्यक्ष त्या गोष्टी आजमावतो किंवा वापरतो त्यावेळेस त्याला त्या अडचणी कळतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि तुम्ही जे काही आता निर्णय घेतलाय की बाबा 3 चाकी सायकल वाटप करणार नाही, तर त्याचा पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर जाहीर करावा, जेणेकरून लाभार्थ्यांना लवकर त्याचा एखादा अर्ज वगैरे असेल किंवा जे काही असेल ते त्यांना पुढे पाऊल टाकता येईल, जेणेकरून त्याचा फायदा किंवा त्याचा लाभ दिव्यांगांना घेता येईल. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.